शिरूर लोकसभेत खेडच्या दिलीप मोहिते पाटलांमुळे खेळखंडोबा होण्याची शक्यता आहे। कारण शिरूर जागा अजित पवारांकडे आली तर शिंदेंच्या शिवसेनेचे आढळराव अजितदादांच्या गटात प्रवेश करतील अशी चर्चा आहे। मात्र आढळराव आल्यास मी घरी बसणार असं खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी म्हटलंय। पक्ष त्यांचं स्वागत करेल त्याबद्दल माझं काही दुमत नाही। शेवटी पक्ष निर्णय घ्यायचा तो आहे। मग अशी जर वेळ आली तर मी घरी बसेन। आमच्या महायुती धर्मात कुणीही येऊ त्यांच्यासाठी आमचे दुपट्टे तयार आहेत अशी भाजपची भूमिका आहे। मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता कुणी भाजपमध्ये येत असेल तर आमचा दुपट्टा तयार आहे। आम्ही कुणालाही भाजपमध्ये घ्यायला तयार आहे। आमच्याकडे स्पेस आहे। आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही। मात्र याच महायुती धर्मात आता इनकमिंग वरून खटके उडतायत। शिरूर लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची चर्चा आहे। मात्र जर आढळराव आले तर आपण घरी बसणार। मात्र असं राजकारण कदापि करणार नसल्याचा इशारा दिलीप मोहिते पाटलांनी अजित पवारांना दिलाय। पक्ष त्यांचं स्वागत करेल त्याबद्दल माझं काही दुमत नाही। शेवटी पक्ष निर्णय घ्यायचा तो आहे। पण वैयक्तिक जीवनामध्ये काय करायचं हा अधिकार मला आहे। काय मला फार जेलमध्ये बसवण्यापर्यंत मला आयुष्यातनं उठवण्यापर्यंत ज्यांनी जर भूमिका घेतल्या असतील त्यांच्याबरोबर काम करायचं नाही का हा माझा स्वतःचा मुद्दा आहे ना। माझं त्यांच्याबद्दल वैयक्तिक मत आहे की मी गेली 20 वर्षे त्यांच्याबरोबर भांडतोय आणि त्यांनी ज्या खालच्या पातळीवरून माझ्याबरोबर राजकारण ते मी आयुष्यभर कधी विसरू शकत नाही। मग अशी जर वेळ आली तर मी घरी बसेन। दिलीप मोहिते पाटलांनी तुमच्या पक्षप्रवेशाला विरोध केलेला आहे। आम्ही इतके वर्ष राजकारणात काम केले, संघर्ष केला, त्यामुळे कुठेतरी त्यांचा विरोध होणं हे साहजिक आहे। ठीक आहे, आता हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। त्या पक्षातले लोक बसून ठरवतील। अजून कशातच काही नाही, त्यामुळं त्याच्यावर काही फारसं बोलण्यासारखं नाही आहे। म्हणजे आमदार दिलीप मोहिते आणि त्यांचे पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा या दोघांनी हा विषयावर चर्चा करावी। त्यात मी काही मध्ये बोलणं मला वाटत नाही काही संयुक्तिक आहे। दिलीप मोहिते हे पुण्यातील खेडचे आमदार आहेत। सध्या ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत। याआधी खेडचं राजकारण हे मोहिते पाटील विरुद्ध शिवसेनेचे आढळराव असं राहिले। 2014ला खेडमध्ये मोहिते पाटलांच्या आमदारकीची हॅट्रिक हुकली। आढळरावांच्या मदतीनं शिवसेनेचे सुरेश गोरे खेडचे आमदार झाले। तेव्हापासून आजपर्यंत मोहिते पाटील आणि आढळरावांमधला राजकीय संघर्ष आहे। दुसऱ्या बाजूला शिरूर लोकसभेत मवियाच्या अमोल कोल्हेंची उमेदवारी जवळपास पक्की। त्यात अजित पवारांकडे प्रबळ चेहरा नसल्यानं आढळरावांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची चर्चा रंगतीये। मात्र तसं घडल्यास स्थानिक पातळीवर बंडखोरी माजण्याची चिन्ह आहेत। त्याचे स्पष्ट संकेत स्वतः अजित पवारांचेच आमदार दिलीप मोहिते पाटलांनी जाहीरपणे दिलेत। प्रदीप कापसे आणि सुनील थिगळे, TV9 मराठी, खेड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।